जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. सुनो सुनो सिद्धार्थ कथा. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. वंदन करा. वंदन करा. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपण्वक संघो संघं नमामि. हे जे डोकं आहे ना खाली टेकायला पाहिजे. वंदामि भन्ते द्वारतयेन मय्याकत्तं सब्ब अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन मय्याकत्तं सब्बापराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन मय्याकत्तं सब्बापराधं क्षमतु मे भन्ते. तुम्हाला यशना येते ना? हो. अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन मय्याकत्तं सब्ब अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन मय्याकत्तं सब्ब अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकासवन्दे त्रिशरणेन अष्टांगिक समनागत उपोषशील याचामि अनुग्रहं कृत्वा शील देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकासहं भन्ते त्रिशरणेन अष्टांगिक समनागत उपोषशील याचामि अनुग्रहं कृत्वा शील देत मे भन्ते. तृतीयंपि ओकासहं भन्ते त्रिशरणेन अष्टांगिक समनागत उपोषशील याचामि अनुग्रहं कृत्वा शील देत मे भन्ते. पंचशील वाल्यांनी म्हणा.
कोणाकोणाच्या पंचशिला आहे येते का? ज्यांच्या पंचशिला आहे त्यांना पंचशिलेची याचना येते का? बरं, मी जसं म्हणतो तसं माझ्या मागे म्हणा. ओकास अहं भन्ते धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तीसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते तीसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. अहं वदामि तं वदेथ. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तति शरणं गच्छामि. आधिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. ज्यांचं उपोषित आहे अष्टशिला त्यांनीच म्हणायचं. अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि. आता ज्यांच्या पंचशिला त्यांनी म्हणायचं, अष्टशिलवाल्यांनी नाही म्हणायचं. मुसावादा वेरम कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. म्हणायचं मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि.
आता ज्यांचं अष्टशिला आहे उपसत आहे त्यांनीच म्हणायचं, पंचशीलवाल्यांनी नाही म्हणायचं. विकाल भोजन वीरमणी सिक्खापदं समादियामि. नच्च गीतवादित विसुकदर्शना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. उच्चासयना महासयना वीरमणि सिक्खापदं समादियामि. साधु 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 इमं तीचरणेन सद्धिं उपोसत अट्टाङ्गं समनागतं उपोसतं सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन शीलसम्पादेथ. साधु 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 बुद्धं नमामि नमामि संघं नमामि. सर्वसम्पत्ति सिद्धिया सर्वदुःख विनाशाय सर्वभय विनाशाय सर्वरोग विनाशाय भवेदिगायुदायकं चित्तं उजुकरित्वाणं परितं मृदमङ्गलं. द्वितीयंपि वन्ते विपत्ति पटिवहाय सर्वसम्पत्ति सिद्धिया सर्वदुःख विनाशाय सर्वभय विनाशाय सर्वरोग विनाशाय भवेदिघायुदायकं चित्तं उजुकरित्वाणं परितं मृतमङ्गलं. तृतीयंपि वन्ते विपत्ति पटिवहाय सर्वसम्पत्ति सिद्धिया सर्वदुःख विनाशाय सर्वभय विनाशाय सर्वरोग विनाशाय भवेदिघायुदायकं चित्तं उजुकरित्वाणं परितं मृतमङ्गलं. साधु साधु साधु. यानंतर भिक्षू संघ सूत्रपठणाला सुरुवात करणार. तरी सर्वांनी शांत चित्ताने ज्या आसनावर आपण जास्त वेळपर्यंत बसू शकतो अशा आसनावर बसून जायचे आहे. सर्वांनी पाठ सरळ करायची आहे, मान सरळ करायची आहे, कमर सरळ करायची आहे. सर्वांनी डोळे बंद करायचे. ज्यांनी चष्मा घालून असतील चष्मा काढून बाजूला ठेवून द्यायचा आहे.
सर्वांनी डोळे बंद करायचे. ज्या प्रकारे श्वास आत येत आहे, ज्या प्रकारे श्वास बाहेर जात आहे, येणाऱ्या जाणाऱ्या शुद्ध स्वाभाविक नैसर्गिक श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. ज्या प्रकारे येत आहे त्या प्रकारे जाणायचं, ज्या प्रकारे जात आहे त्या प्रकारे जाणायचं. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाची एकाग्रता करत करत, आनापानसतीचा अभ्यास करत करत सर्वांनी सुत्तपठणाचे श्रवण करायचे आहे. सर्वंता चखवालेसु अत्रागच्छन्तु देवता अत्रागच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस सुनन्तु सगमोखदं सुनन्तु सगमोखदं धम्मसवनकालो अयं वदन्ता धम्मसवनकालो अयं वदन्ता परितं धम्मसवनकालो अयं वदन्ता इति. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. ये सन्ता सन्तचित्ताति शरणं शरणं एतलोकन्तरे वा भूमा भूमा च देवा गुणगणगहना व्यावटा सभकान एते आयन्तु देवा वरकनकमयि मेरुराजे वसन्तो सन्तो सन्तो सहेतु मुनिवरवचनं श्रोतु मार्ग समाग. सर्वेषु च कपालेषु याका देवा च ब्राह्मणो याङ्गमेहि कथं पुय्यं सब्बसम्पत्ति साधकं सभ्येतं अनुमोदित्वा समग्राशासनेरत पमादरहिता होन्तु आरकासु विशेषतो शासनसञ्चलोकञ्च वृद्धि वनं पिञ्चलोकञ्च देवारकन्तु सर्वदा सन्धिहोन्तु सुखी सभे परिवारे यतनो अनिगा सुमना होन्तु सभे यातिभिराजतो वा चोरतो वा मनुष्यतो अमनुष्यतो वा अगिततो वा उदाकतो वा पिशाचतो वा हानुकतो वा कण्टकतो वा नखतो वा जनपदरोगतो असद्धम्मतो वा असन्दिष्टितो वा असपुरिसतो वा
चण्डहत्या समीघ गुण कुकुर अहिवीचिका मणि सपदी पियच्छतर यखं रखं साधिः नाना भजतो वा नाना रोगतो नाना उपद्रवतो वा सभ्ये आरखङ्गनन्तु एतेन सच्चवजेन सुतिते होतु सब एतेन सच्चवजेन सबभवा दुःखाभया रोगा शोको उपद्रवा विनाशतु एतेन सच्चवजेन होतु ते जयमङ्गलन्ति इति विशो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विचाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्ता देवमनुष्या बुद्धो भगवान् देवो स्वाकातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको येहि वसिको पनायिको पचतं वेदिता भुवियो हि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यं इदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषभुग्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनयो बाहुनयो दक्षिणयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुय्यङ्केतं लोकसादि वन्दामि चेतियं सपं सपटाणि सुपतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधिबुद्धरूपं सकलं सदाय समूले निचिन्नो वा सपाहि यं अकावतो सपयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजित अहं वीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते पदमं बोधिवल्लं द्वितीयं च अनिमिषं तृतीयं च कमनं चतुर्थं रत्नाकरं पञ्चमं अजपालं च मुचलिन्देन षष्ठमं सप्तमं राजायतनं वन्दे तं मुनिसेवितं महादयो महासतो बोधिमूले निषेधिया पञ्चमारे पराजित्वा पतु सम्बोधिं गौतमं इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया सङ्घं पूजयामि अद्धा इमाय पटिपत्तिया जाति जरा व्याधि मरणं महापरिमुच्यसामि इमिना भूयगमेन मामे बालसमागमो सन्तं समागमोऽन्तु
यावणी पाणपत्या देवो वसन्तु कालेन संपत्तिहेतु च पीतो भवतु लोको च राजा भवतु धार्मिको इमाय बुद्धपूजाय शुद्धचेतसा चिरन्ति मो लोकोऽन्तु सुखी सदा इमाय धम्मपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरन्ति ततु सद्धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा इमाय सङ्घपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरन्ति ततु सद्धम्मो लोकोऽन्तु सुखी सदा एतेन साचवाजेन सोतिते होतु सबदम् एतेन साचवाजेन सबभवा दुःखाभया रोगा शोकोऽन्तराय उपद्रवा विनाशतु एतेन साचवाजेन होतु ते जयमङ्गलम् यसानुभावतो यकानि वदस्यन्ति भीषणं यामि चेवानुयोजन्तु रतिं दिवं अतन्दितो सुखं सुभाति सोतो च पापकिञ्चिन पश्यति एवङादिगुणोपेतं परितं तं वणामहे करणीयं मत्तकुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमेच्छ सकोजो च सुजो च सुवजो च समुदो अनतिमानि सन्तु सको च सुबरो च अपगीचो च सल्लौकबुद्धि शान्तीन्द्रियो च निपको च अपगापो कुलेषु अननगितो न शङ्कुदं समाचरे किञ्चियेन वीयो परे उपवदेयो सुखिनो वाकेमिनो सभ्ये सत्ता भवन्तु सुखितता ये किञ्चिपाणभूततिं तसावतावरारा अनवशेषा दीर्घावा ये महान्ता वा मध्यमा वा सकानुकतुला दीर्घा वा एव अदीर्घा ये च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा सम्भवेसि वा सभ्ये सत्ता भवन्तु सुखितता न परो परं निकुपेत नाति अय्ये कदचिन किञ्चि व्यारोसनावटिगजय्या नय्यमय्य स दुःखमे जय्य माता यथा नियङ्कु आयुषा एकपुत्र अनुरक्के एवं विषभूतेषु मानसंभावये अपरिमाणं वेदं च सबलोकस्मिन् मानसंभावये अपरिमाणं ऊर्ध्वं अधो च तिर्यं च असंबाधं अवीरं असपतं तीर्थं चरं निसीन्नो वा सयानो वा यावत् स विगतविदो एतं सति अदिष्ठेय ब्रह्ममेतं विहारहितमाहु दिष्टिं च अनुपगमं शीलवादर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेन न हि जातु गभसेयं पुनरेति तेन सच्चवजेन सोतिते होतु सबदा एतेन सच्चवजेन सबभवा दुःखाभया रोगा शोको अन्तराय उपद्रवा विनाशतु एतेन सच्चवजेन होतु ते जयमङ्गलन्ति महाकारुणिको नातो हिताय सबपानिनं पुरे
पारमी सभावतो सम्बोधिगोत्तमं एतेन सज्जवाजेन होतु ते जयमङ्गलं जयन्तु बोधियामूले सख्यानन्दिवर्धनो एवं तु यं जयो सुजयमङ्गलं सकत्वा बुद्धरतनं ओषधं उत्तमं वरं हितं देवमनुसानं बुद्धतेजेन सोत्तिना न सन्तु बद्धवासभ्ये दुःखा उपशमिन्तु ते सकत्वा धम्मरतनं ओषधं उत्तमं वरं परितं देवमनुसानं धम्मतेजेन सोत्तिना न सन्तु बद्धवासभ्ये बद्भाव्या उत्तसमिन्तु ते सकत्वा सङ्गरतनं ओषधं उत्तमं वरं परिलाभुपशमनं सङ्गतेजेन सोत्तिना न सन्तु बद्धवासभ्ये रोगा उपशमिन्तु ते चिरतनङ्गलोके विजति विविधा पुतुरतनं बुद्धसवन्नाति तस्मासोन्ति भवन्तु यं किञ्चिरतनङ्गलोके विजति विविधा पुतुरतनं धम्मसवन्नाति तस्मासोन्ति भवन्तु ते यं किञ्चिरतनङ्गलोके विजति विविधा पुतुरतनं सङ्गसमन्नाति तस्मासोन्ति भवन्तु ते नति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवाजेन होतु मे जयमङ्गलं नति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवाजेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं अयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सज्जवाजेन होतु मे जयमङ्गलम् सपीतियो विभजन्तु सपरोगो विनाशतु माते भवतु अन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सपमङ्गलं रक्षन्तु भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपदम्मानुभावेन सदा सन्ति भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सपसङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु ते नाति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवाजेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवाजेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं अयं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सज्जवाजेन होतु ते जयमङ्गलम् एतेन सज्जवाजेन सोति ते होतु सर्वदा एतेन सज्जवाजेन सबभवा दुःखभया रोगा शोकोऽन्तराय उपद्रवा विनाशतु एतेन सज्जवाजेन होतु ते जयमङ्गलं ते दुःखभत्ता जनि दुःखभयभत्ता जनि भया शोकभत्ता जनि शोका हुन्तु सभ्ये विभण् एतावता च अम्मेहि सम्यतं पुय्यसम्पदं सभ्ये देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सदाय शीलं रक्षन्तु सर्वदा
भावनाभिरता होन्तु गच्छन्तु देवता गता सर्वे बुद्धा बलवता पच्चकाणं च यं बलम् अनन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सभ्यसो आकाशटा च भूमट्टा देवानागमहिन्दिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरं रक्षन्तु सङ्घत्वं परन्ति सापीतियो विभजन्तु सपरो विनाशतो माते भवतु अन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीलस्य नित्यं वड्डापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति साधु साधु साधु. सर्वांनी वंदन करायचं आहे. अरहं बुद्धं नमामि. वंदन करा. धम्मं नमामि. संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा. अहं वन्दामि सर्वदा. अहं वन्दामि सर्वदा. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना तीनदा पंचांग प्रणाम. तसेच इथे उपस्थित भंडाऱ्याहून आलेले श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालबालिका यांना सुद्धा माझी मंगल मैत्री. ऐकण्यास असा सद्धम्म त्या सद्धम आरूढ असणारे सर्व श्रद्धान उपासक उपासिका. तर आजच्या दिवसाला तुम्ही भिक्षू संघाला जे काही भोजनदान दिलं तर त्या भोजनाच्या बलानं तुमचं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. तुमच्या जीवनातील जे काही इच्छाकांक्षा असतील ते पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने पूर्ण हो, कलेकलेने पूर्ण हो, कलेकलेने पूर्ण हो. अंतो जटा बही जटा जटाई जटितो पजायन तत्तं पुच्छाम गोतमं कोईमं विते जटं. हे विशुद्धी मग्गा मधले पहिली गाथा आहे. याच्यामध्ये सांगितलंय अंतो जटा बही जटा जटाई जटितो पजायन तत्तं पुच्छाम गोतमं कोईमं विते जटं. याच्यामध्ये सांगितलंय की जे जटा म्हणजे काय होते, तृष्णा, इच्छा आपल्या नाही का. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी तयार राहते नाही का. अंतो जटा, अंतो म्हणजे आतमधून आपण सुद्धा तृष्णेनं भरलेलं. बही जटा, बही म्हणजे बाहेर नाही का, बाहेरून सुद्धा आपण तृष्णेनं भरलेलं. बही जटा, अंतो जटा बही जटा जटाई जटितो पजा. हे सारे लोक त्या तृष्णा रूपी जाळ्यामधले गुंतलेले आहेत नाही का. अंदरपून आपण तृष्णेनं भरलेलं, बाहेरून सुद्धा तृष्णेनं भरलं. तत्तं पुच्छाम गौतम. मग म्हणतात की भगवान बुद्ध म्हणतात तत्तं पुच्छाम गौतम म्हणजे हे गौतमा या जाळ्यातून कोण मुक्त होऊ शकतो. तर मग भगवान बुद्ध म्हणतात सिले पतिष्ठाय नरो सपय्यो चित्तं पय्यंच भावयन आतापि निपको भिक्खू सो इमं विते जटं. जो व्यक्ती शीलामध्ये प्रतिष्ठित आहे, समाधी मार्गाचा अभ्यास करतो आणि आपल्या चित्तामध्ये प्रज्ञेची भावना करत असतो, अशा प्रकारचा निष्कलंक भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होत असतो. त्यासाठी आपल्याला शीलाचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण की आपण प्रवचन किती ऐकलं पण शील पालन जर नाही केलं तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे आपण शीले पतिष्ठाय नरो सपय्यू म्हणजे शीलाचं काटेकोरपणे आपण पालन करायचं आहे. पंचशिलाचं आपल्या जीवनामध्ये पालन करायचं आहे, अष्टशिलाचं पालन करायचं आहे नाही का. जेणेकरून जे केल्याने आपलाही लाभ झाला पाहिजे, इतरांचाही लाभ. म्हणून शील हे खूप महत्वाचं आहे. म्हणून
शीलाचं आपल्या जीवनामध्ये आपण पालन केलं पाहिजे. समाधीचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे, ध्यान साधना केली पाहिजे आणि आपल्या चित्तामध्ये प्रज्ञेची भावना सुद्धा केली पाहिजे, नाही का. शील पालन कराल तर तुमची समाधी लागेल, समाधी कराल तर तुम्ही प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये रमण कराल, नाही का. म्हणून भगवान बुद्धाचा जो सद्धम्म आहे तो शील समाधी प्रज्ञा या 3 अंगामध्येच आहे. तर जो व्यक्ती शीलाचं पालन करत असतो, समाधी मार्गाचा अभ्यास करतो आणि आपल्या चित्तामध्ये प्रज्ञेची भावना करत असतो, तो व्यक्ती सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊ शकतो. तर म्हणून आपण सुद्धा त्रिविध परिशुद्ध शीलाचं पालन करायचं आहे. एका शीलाचा 3 प्रकारे अर्थ होत असतो. त्रिविध परिशुद्ध शील म्हणजे काया, वाचा आणि मन या 3 अंगाने आपण त्रिविध परिशुद्ध शीलाचं पालन केलं पाहिजे. काय नाही कुठलं अकुशल कर्म नाही केलं पाहिजे, वाचेने सुद्धा आणि मनाने सुद्धा कुठलं अकुशल कर्म केलं नाही पाहिजे. जसं आपण पहिलं शील म्हणतो पानाती पाता वेरमणी सिक्कापदं समाधियामी. तर मी स्वतःही हत्या करणार नाही, कोणी हत्या करत असेल त्याच्यातही सहाय्य करणार नाही, नाही का. आणि काही लोक खूप चांगलं काम करत आहे असं म्हणतात, नाही का, समर्थन सुद्धा करणार नाही. तर एका शीलाचा असा 3 प्रकारे अर्थ होत असते. तर त्रिविध परिशुद्ध शीलाचं आपण पालन केलं पाहिजे, कायेने, वाचेने आणि मनाने. मग दुसरं शील म्हणतो आपण अदिन्न दाना वेरमणी सिक्कापदं समाधी. मी स्वतःही चोरी करणार नाही, कोणी चोरी करत असेल त्याच्यात मी सपोर्ट करणार नाही. आणि काही लोक असतात की चोरी करून तो खूप चांगलं काम केलं ते सुद्धा करणार नाही. तर दुसरं शील आहे अदिन्न दाना वेरमणी सिक्कापदं समाधी. तिसरं शील आहे कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्कापदं समाधी. मी विचार करणार, एखादी स्त्री एखादी पुरुषासोबत अनैतिक संबंध, त्या गोष्टीला म्हटलं भगवंतांनी विचार, मी विचार करणार नाही. चौथं शील आहे मग मुसावादा वेरमणी सिक्कापदं समाधी. मी खोटं बोलणार नाही, कुणाची चुगली करणार नाही, कुणाची निंदा करणार नाही, व्यर्थची बडबड सुद्धा करणार नाही. आणि 5वं शील आहे सुरामेरय, अत्यंत महत्वाचं शील आहे. दारू, तंबाखू, सिगारेट, अफीम, गांजा, चरस जे घेतल्याने व्यक्तीला नशा येत असते असे नशेले पदार्थ सेवन करणार नाही, नाही का. म्हणून आपण कुठलेही नशेले पदार्थ सेवन नाही करायचे, खर्रा असो, तंबाखू असो, दारू असो, नाही का, जे घेतल्याने आपली स्वतःची हानी होत असते, नाही का. तर या पंचशिलाचं गृहस्थ जीवनामध्ये राहून चांगल्या प्रकारे जर आचरण केलं तर या गृहस्थ जीवनामध्ये राहून सुद्धा आपण एक सुखपूर्ण जीवन जगू शकतो. अमावस्या, पौर्णिमा, 2 अष्टमी हे 4 दिवस उपवासाचं पालन करायचं आपण, नाही का. उपवास जर आपण पालन करणार नाही तर आपल्याला उपवास 4 उपवास तरी केले पाहिजे. काय लोक 3 महिने करतात, पण ज्यांना नाही जमत त्यांनी महिन्यातून 4 उपवास तरी केले पाहिजे. अमावस्या, पौर्णिमा आणि 2 अष्टमी या 4 दिवस आपण अष्टशिलाचं पालन करायचं, म्हणजे 8 शिलाचं पालन करायचं. याच्यातलं तिसरं शील बदलते अब्रह्मचर्या, त्या दिवशी आपण ब्रह्मचर्याचं पालन करायचं. त्या दिवशी 12च्या आतमध्ये भोजन करायचं. विकाल भोजना वेरमणी सिक्कापदं समाधी. त्या दिवशी नाच गाणे खेळ तमाशे जे का आपण सुंदर दिसलं पाहिजे म्हणून खूप काय लावतो ते नाही लावत त्या दिवशी. आणि उच्चा सैना महासैना वेरमणी सिक्कापदं समाधी. त्या दिवशी खूप उंच राजेशाही आसनावर नाही झोपायचं. तर अष्टशिलाचं पालन 1 दिवस तरी तुम्ही उपवासाचं पालन केलं तर 100 दिवसाची बरोबरी भरून काढत असते. एवढं बल असते एक उपवास जरी पालन केलं तरी, 1 दिवस जरी तुम्ही उपवास ठेवलं तरी, नाही का, 100 दिवसाची बरोबरी भरून काढत असते. पण ते त्रिविध परिशुद्ध शिलाचं आपण चांगल्या पद्धतीने पालन केलं पाहिजे. कायने, वाचेने आणि मनाने 3 अंगाने कुठलेही अकुशल कर्म केले नाही पाहिजे. जे केल्याने आपली हानी होणार आहे, इतरांची हानी होणार आहे असे कर्म आपल्या जीवनामध्ये आपण नाही केले पाहिजे, नाही का. जे केल्याने स्वतःची हानी होत असते, दुसऱ्याची हानी होत असते असे कर्म नाही केले पाहिजे. जो व्यक्ती शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करत असतो तो व्यक्ती या जीवनात सुखी राहू शकतो, नाही का. आता जर मागच्या जीवनात तुम्ही पुण्यकर्म केले त्यामुळे तुम्हाला चांगलं जीवन मिळालं, नाही का. पण या जीवनात आपल्याला पुण्यकर्म करावं लागेल. या वर्तमान काळामध्ये आपल्याला पुण्यकर्म करावं लागेल, शिलाचं पालन करावं लागेल, दान द्यावं लागेल, नाही का. दान द्यावं लागेल, शिलाचं पालन करावं लागेल, त्याग करावं लागेल,
नाही का. समाधीचा अभ्यास करावा लागेल. आपल्या चित्तामध्ये प्रज्ञेची भावना करावी लागेल. जोपर्यंत भगवान बुद्धाचा जो सद्धम्म आहे तो आचरणावर आधारित आहे. जो व्यक्ती असं आचरण करेल त्या व्यक्तीला त्याचा काय होत असते, लाभ होत असते. भगवान बुद्ध म्हणतात की मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही. त्याच प्रकारे आमचं काम सुद्धा आहे मार्ग दाखवणं, नाही का. त्या मार्गाने जर आपण चाललो तर आपलं मंगल होईल, आपलं कल्याण होईल. कारण की भगवान बुद्धाचा सद्धम्म हा सत्यावर आधारित आहे, नाही की याच्यात नाही अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड या गोष्टीला महत्व नाही. भगवान बुद्धाचा सद्धम्म हा सत्य आहे, याच्यात कुठलीही जोडतोड नाही. कर्मकांड, अंधभक्ती, अंधश्रद्धा या गोष्टी भगवंतांनी नाकारल्या. जो व्यक्ती निसर्गाच्या नियमाचं पालन करत असते निसर्ग त्या व्यक्तीला पुरस्कार देत असते, आणि जो व्यक्ती निसर्गाच्या नियमाचं उल्लंघन करत असते निसर्ग त्या व्यक्तीला सजा सुद्धा देत असते, नाही का. सजा सुद्धा देत असते. म्हणून जसं आपण कर्म करू तसा त्याचा विपाक आपल्याला मिळत असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्ही आज भंडारा येऊन एवढ्या दुरून येऊन भिक्षू संघाला भोजनदान देऊन पुण्यकर्म अर्जित केलाय. असंच पुण्यकर्म अर्जित करत राहा. आपल्या चित्तामध्ये अशीच चेतना बुद्ध धम्म संघाच्या प्रभावाने, बुद्ध धम्म संघाच्या प्रती अशीच आपली श्रद्धा वृद्धिंगत होत राहो, अशीच आपली श्रद्धा वाढत राहो, एवढीच मंगलकामना व्यक्त करतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावाने तुमचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो. तुमच्या जीवनातील जे काही इच्छाकांक्षा असतील ते पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने पूर्ण हो, कलेकलेने पूर्ण हो, कलेकलेने पूर्ण हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. मनः वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा, अहं वन्दामि सर्वदा. साधु साधु साधु. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धार्थ कथा, सत्य कथा.